गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? चांगलेच असणार. मी आली आहे आज शेतामध्ये आणि 8 वाजता बसून आली आहे. आता फवारा झाला 10 वाजता की मग ड्युटीवर जाणार. तर पहिले फवाऱ्यासाठी माणूस सांगितला होता, तो फवारा मारून राहिला म्हणून. दिसते का बघा, माझ्या बोटाकडे दिसत आहे. आणि एक पाण्याचा माणूस आहे, पाणीवाला गेला पाणी आणाले. आपण वॉचिंग जसं आशावर विजन करतो, सुपरवाईज करतो आशांना, तसंच ते फवारेवाल्यांना सुद्धा करावं लागतं. नाही तर मग फवारा आपण जर गेल्यावर मग आता काय करते काही नाही आपल्याला काही माहीत नाही राहत ना. त्याच्यामुळं कसं त्याच्या मागं राहिलेलं कधी साहेब बरं असते. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून मला नक्की सांगा कसं वाटते, काय वाटते. तर पण मला असं वाटते की हे बघा, माझं सोयाबीन असं आहे, हे दिसते का. आणि मी खूप मेहनत घेतलेली आहे या सोयाबीनमध्ये. 3-4 वर्ष झाले तर मी सोयाबीन, कपाशी, मागच्या वर्षी कपाशी होती आणि मला कपाशीचं काहीच समजलं नाही. तर त्याला माहीत आहे का, 35-40 हजार रुपये नुसते 2 एकराले निंदायला लागले. थोडंसं निंदलं बाया का तिथून तिथं गेल्या का ते ताणच लागे, पाणीच पी, कायचं जेवण असते. लय महागात पडलं ते पयाटीचं. तर पयाटीचं काही पीक परवडत नाही. तुम्हाला जर करायचं असलं तर सोयाबीन चांगलं आहे. म्हणजे चांगलं म्हणजे आपण करू शकतो, येऊ शकतो, माणसं वगैरे सांगून, बाया वगैरे सांगून. पण पयाटीच्या निच्छो मागं राहिला. मागच्या वर्षी तुम्ही बायाच्या मागं तर राहिली, स्वतः निंदलं म्हटलं. तशी मी निंदणं सगळं करते. पण कसं आहे, ड्युटी आणि घरचे कामं आणि हे सर्व शक्य नाही होत. शक्य म्हणजे शक्य झालं तरी एवढं थकवा येते तर तुम्हाला कायच सांगू मी. तर त्याच्यामुळं असं आहे मग ते. तर मग आणि हे कामं केल्याशिवाय होत नाही, मला करावंच लागते हे कामं. मग मी जर नाही केले तर मला कोण खाऊ घालणार, बरोबर आहे. आणि मला म्हणजे तुम्हाला वाटेल का आता हे बाई ताई एकटीच आहे काय? आहे, मला मुलगा आहे, मिस्टर आहे. पण कसं आहे, ते त्याच्या कामी राहते. आपल्याला काही एवढं हे नाही देत, विचारत नाही असं शेती गीतीचं काय करायचं. मी करतो तर मग आपण करायचं. त्याला एवढ्या शेतीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, असं आहे. मग एवढं असं आपलं वार दिसते. आणि काही ठिकाणी हे पतलं, काही ठिकाणी लयच पतलं निघालं असं. आणि हा जो आहे की नाही, हा धुरा त्या ट्रॅक्टरवाल्यानं निच्छवच म्हणजे याचं कितीतरी सोयाबीन उरलं आहे घरी. म्हणजे 10 किलो तरी उरलं आहे. 2 थैल्यातलं म्हणजे 2 बॅगा